आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या 25 बातम्या। आजपासून लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा जालन्यातील अंबड गावातून यात्रेला सुरुवात। शरद पवार 18 पगड जातीचे कर्दनकार, शरद पवारांना धनगर खासदार कधीही चालत नाही, लक्ष्मण हाकेंची टीका। तर नवनाथ वाघमारेंकडून जरांगेंची जंगली मोगली असा उल्लेख। जळगाव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातून प्रहार पक्ष निवडणूक लढवणार। रावेर, यावल, भुसावळ आणि जळगाव या मतदारसंघातून प्रहार निवडणूक लढवणार। धुळ्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा आज मेळावा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी, माढ्याच्या टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोरील घटना, 5 जणांवर गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवस, राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात जोरदार बॅनरबाजी, लाडका दादा अशा आशयाचे झळकले बॅनर। नागपुरातील इमामवाडा, काचीपुरा, लक्ष्मीनगर चौक या परिसरात झळकले बॅनर्स। सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी राबवली भावी मुख्यमंत्री स्वाक्षरी मोहीम राबवत दिल्या शुभेच्छा। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात जोरदार बॅनरबाजी, लाडका दादा आशयाचे बॅनर। नागपुरातील इमामवाडा, काचीपुरा, लक्ष्मीनगर चौक परिसरात बॅनर्स। धर्मवीर 2 चित्रपटाच्या टीमने राज ठाकरेंची भेट घेतली। प्रवीण तरडे, मंगेश देसाई आणि प्रसाद ओक राज ठाकरेंच्या भेटीला। मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन बंगल्यासमोर आदित्य ठाकरेंकडून पाहणी, पादचारी मार्गावरील प्रश्नासंदर्भात आदित्य ठाकरे यांचा पाहणी दौरा। मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना, ऑडी कारची 2 रिक्षांना धडक, धडकेत 2 रिक्षा चालक आणि 2 प्रवासी जखमी, कार चालक फरार। पिंपरी चिंचवडमध्ये कार चालकाची महिलेला धडक देऊन चालक पसार, पोलिसात गुन्हा दाखल, चालकाचा शोध सुरू। साईनगरीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज 3रा दिवस, शिर्डीत पाद्यपूजा आणि महारुद्राभिषेक पूजेचं आयोजन, साई दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी। अहमदनगरच्या श्री क्षेत्र देवगड येथे दत्त महाराजांच्या महाआरतीला भाविकांची मोठी गर्दी, 2 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन। भर पावसात फेरीवाल्यांचा कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा, फेरीवाल्यांवरील कारवाई अन्यायकारक, आधी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा, फेरीवाला संघटनेची मागणी। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर विरोधात प्रहारचं आंदोलन, पूजा खेडकरने अपंगत्वाचं खोटं प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप, खेडकरवर कारवाई करण्याची मागणी।